आज आपण बनवणार आहोत केक. तर सर्वप्रथम रवा केकसाठी लागणारे साहित्य, त्यासाठी 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, थोडं चवीपुरतं मीठ, हे सर्व एकत्रित मिक्सरला फिरवून घेऊया. त्यामध्ये 3 चमचे दही, 2 चमचे तूप, व्हॅनिला इसेन्स, त्यामध्ये दूध टाकून आपण याची एकत्रित पेस्ट करून घेऊया. आपल्याला एक डायरेक्शनने फिरवत घ्यायचं आहे सतत. रवा केक आपण 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवूया. गव्हाच्या पिठाचा केक, त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी साखर, 3 चमचे दही, व्हॅनिला इसेन्स, 2 चमचे तूप, यामध्ये दूध एकत्रित करून आपण याची पेस्ट बनवून घेऊया. हे आपल्याला एकाच डायरेक्शनने सतत फिरवत राहायचं आहे व याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बॅटर पण आपण 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवूया. पार्लेजी बिस्किटचा केक, त्यासाठी लागणारे साहित्य: 1 बिस्किटचं पॅकेट, त्याचे असे बारीक तुकडे करून व मिक्सरला फिरवून घेऊया. त्याची आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. आता या पावडरमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साखर, थोडं मीठ आणि दूध टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे व थोडंसं तूप. तुम्ही तेल पण इथे वापरू शकता. अशा प्रकारे आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. मंद आचेवरती मी कढई तापायला ठेवली होती केक बेक करण्यासाठी. तर आता आपण इथे असे मी छोट्या साईजमध्ये 3 डबे घेतले आहे. त्याला असं आतून बटर पेपर लावून घेतलेलं आहे व थोडंसं तूप लावलेलं आहे. आता यामध्ये आपण रव्याचं जे बॅटर आहे त्यामध्ये आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकून ते एका डायरेक्शनने फिरवून घेऊ 1 मिनटं. आता हे बॅटर आपण डब्यामध्ये ओतून घेऊया व ते हलक्या हाताने टॅप करून घेऊया. आता गव्हाच्या पिठाच्या बॅटरमध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकून हलवून घेऊया. आता ते पण आपण एका पात्रामध्ये बॅटर काढून घेऊया व पात्र आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. त्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा अशा भोपळ्याच्या बिया पण टाकू शकता. आता या पार्लेजी बिस्किटच्या बॅटरमध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स व थोडं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकून त्यामध्ये दूध टाकून आपल्याला याचं पेस्ट बनवून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता हे सर्व बॅटर आपण या डब्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर इथे आपलं तिन्ही प्रकारचे केकचे बॅटर तयार झाले आहे. तर आता आपण ते बेक करण्यासाठी ठेवूया. 30 ते 35 मिनिटं लागतील आपल्याला केक बेक होण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आपले तिन्ही केक तयार झालेले आहेत. ते थोडे थंड झाले का मग आपण एक काढून घेऊया. तर इथे हा आपला पार्लेजी बिस्किटचा केक तयार आहे. हा रवा केक तयार आहे. आपला रवा केक, गव्हाच्या पिठाचा केक, तसंच पार्लेजी बिस्किटचा केक. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.